Yes. Mark your present. ओके. स्क्रीन दिसते का माझी? सांगा, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके. आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? माय व्हॉइस इज ऑल्सो क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस. आवाज येतोय का क्लिअर माझा? ओके. तर चला, आज तुम्ही पहिल्यांदा रीडिंग करणार आहात आणि त्यानंतर मी तुमची पोएम घेणार आहे. सो सुरुवात करूया आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून. रिद्धी स्टार्ट रीडिंग. स्क्रीनवर जे काही दिसते ते सगळं मला वाचून दाखवायचं आहे. ओके रिद्धी? नाही दिसत. ओके. माय स्क्रीन इज नॉट विजिबल. नो टीचर. I'm sharing it. Okay, wait. I will again show it. आता दिसते का स्क्रीन? Is it visible now? स्क्रीन दिसते का आता तुम्हाला माझी? ओके. हा रिद्धी, तुला दिसते का? नो. ओके. सो रिद्धी, आय थिंक देयर इज प्रॉब्लेम विथ युअर नेटवर्क. कारण बाकीच्यांना दिसते. कनिष्का, तुला स्क्रीन दिसते का माझी? येस कनिष्का? येस. वल्लभ, can you see my screen? My screen is visible. ओके. तर रिद्धी, एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो बेटा. कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून तुला दिसत नाहीये, बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसते. ओके. एकदा लेफ्ट हो आणि परत जॉईन हो. येस रिद्धी? ओके. ओके. तर आपण सेकंड स्टँडर्ड पासून आता रीडिंगची सुरुवात करूया. फर्स्ट इज कनिष्का. कनिष्का, स्टार्ट रीडिंग. येस. मी प्रिया. हा माझा लहान भाऊ. त्याचे नाव पवन. ही माझी आई. तिचे नाव जानकी. हे माझे वडील. त्यांचे नाव किशोर. ही माझी आजी. तिचे नाव राधिकाबाई. हे माझे आजोबा. त्यांचे नाव दौलतराव. ओके, गुड. तुम्हाला लेसन झालेला आहे म्हणून वाचताय की खरंच रीड केलंस कनिष्का तू, की तुझं लर्न आहे? येस कनिष्का? रीड केलं. येस, गुड गर्ल. व्हेरी वेल. नाइस. नाव वल्लभ, स्टार्ट रीडिंग बेटा. यस टीचर. हा, वाच. वाच बेटा. येस वल्लभ, एनी प्रॉब्लेम? हा, वाच. हा माझा लहान भाऊ हा. पवन. हम्म. त्याचे नाव पवन आहे. माझी आई. हम्म. तिचे नाव जानकी हे. माझे वडील नाव
किशोर हम्म तू एकटा वाचण्याचा प्रयत्न कर बेटा. तू कसा एकटा वाचतो? हो, होला दुसरी वेलांटी ही असं वाचतो की नाही वल्लभ? वाच. हा वाच. माझे हम्म आजी तिचे माझी नाव आजी. वाच. हम्म तिचे नाव हा वाच. र ला करणार रा. रा हा धरा पहिली वेलांटी धी. रा हा राधी. सवाई हा हा बोल पुढचा वाच. लास्ट सेंटेन्स वाच वल्लभ. रा हा माझे आजोबा हे ते माझे आजोबा. नाव हम्म आजोबा त्यांचे नाव दौलत दौलतराव. ओके येस माइक ऑफ करायचं आहे वल्लभ. रिद्धी कॅन यू सी द स्क्रीन नाव? Now the screen is visible, Yes, beta. Okay, start reading. yes. Okay, start reading. मी प्रिया Priya. प्रिया हाँ मी आ हा माझा हम्म इलन ल ना न लहान. अलाना हाँ पा भा ओ ऊ. भाऊ हाँ त्याचे हम्म नाव फ व न yes good. पण हम्म ही ही माझी हम्म आई हम्म तिची तिचे तिचे हम्म नाव चा जा न की good girl. जानकी हम्म next what? हे माझे फोन वन व टी डी. डी हम्म द हाँ वडील. डी हम्म त्यांचे हम्म नाव की शू ल हम्म किशोर. किशोर. न हाँ next what? की हा आजी माझी. आजी हम्म तिचे नाव आ ला दी पण पा का का. वा ब बा. बा ई हाँ राधिका बाई. लादी लादिका बाई हाँ हे माझे आजोबा हम्म त्यांचे नाव तत दौ दौ दौलत. ल त हाँ ल व तलवत दौलतराव. दौलतराव. लाव Okay, good girl. Very well tried, Riddhi. First standard साठी I think you are just a extraordinary girl. Very good girl. Now, second standard. Yes, Tuja. Yes, Tuja, start reading.
येस मॅम. मी प्रिया. हा माझा लहान भाऊ. त्याचे नाव पवन. ही माझी आई. तिचे नाव जानकी. हे माझे वडील. त्यांचे नाव किशोर. ही माझी आजी. तिचे नाव राधिकाबाई. हे माझे आजोबा. त्यांचं नाव दौलतराव. Yes, very good girl. Now, देवांग. देवांग तू वाच बेटा. मला वेलंटी हम्म. पला वेलंटी पी प्र आहे बेटा तो. प्र प्री. प्री हा. य. यलकाना या. हा. मी प्रिया. मी प्रिया. हा वाच आता नेक्स्ट स्लाइड. मला काना मा. जलकाना जा. झ आहे बेटा. झ माझा. जला काना जा. माझा. लकाना हा न. लहान. भलाकाना भा. उ. आ उ. त जोडलेला आहे ना याला. त्या. हा. त्याला काना त्या. चला मात्रा चा. चे. त्याचे. नलकाना नाव. पवन. येस गुड. वेलंटी ही. मला जला वेलंटी जी. झ आहे बेटा. झ माझी. माझी. लकाना आ ई. आई. तला वेलंटी ती. चला मात्रा चे. तिचे. नाव. जलकाना जा. कला वेलंटी की. जानकी. हला मात्रा हा. हे. हला मात्रा हे. मला काना मा. झला मात्रा झे. माझे. वडील. आमचे. त्यांचे नाव. कला वेलंटी की. किशोर. मला काना हला वेलंटी ही. मला काना मा. जला वेलंटी जी. माझी. आ. जला वेलंटी जी. माझी. आजी. आजी बेटा. चला वेलंटी ती. चला मात्रा चा. चे. तिचे. नलकाना नाव. रलकाना रा. धला वेलंटी धी. कलकाना का. बलकाना बा ई. राधिकाबाई. हा. हला वेलंटी ही. हे. मात्रा हा. हे आहे बेटा. मात्रा हे. मला काना मा. जला मात्रा झ. जे माझे. काना आ. जला वेलंटी जी. मात्रा. जला मात्रा जा. जो. हा. आजोबा. हा. त्यांचे नाव. दला दोन मात्र दा. दौ.
रला कनारा व व्हेरी दौलतराव. गुड, व्हेरी गुड देवांग. खूप छान वाचलं देवांगने. नेक्स्ट आहे येस जिज्ञासा, राईट? ओके, जिज्ञासा. Yes, teacher. हा, स्टार्ट रीडिंग. मी प्रिया. हा माझा लहान भाऊ. त्याचे नाव पवन. ही माझी आजी. तिचे आई नाव. आई आई. नेक्स्ट लाईन. ही माझी आई. तिचे नाव जानकी. हे माझे वडील. त्यांचे नाव किशोर. ही माझी आजी. तिचे नाव राधिका. राधिकाबाई. हे माझे आजोबा. त्यांचे नाव दौलतराव. व्हेरी गुड. नाव आयशा. आयशा, स्टार्ट रीडिंग बेटा. यस टीचर. मी प्रिया. हा माझा लहान भाऊ. त्याचे नाव पवन. ही माझी आई. तिचे नाव जानकी आहे. आहे नाही, फक्त जानकी. जानकी. हे माझे वडील. त्यांचे नाव किशोर. हे माझी आजी. तिचे नाव राधिका बाई. राधिका बाई. हे माझे आजोबा. त्यांचे नाव दौलतराव. ओके, गुड. येस, आता सगळ्यांचं रीडिंग झालंय ना. आता आपण लेसन घेऊया. चला, एव्हरीवन हॅज कम्प्लीटेड देअर रीडिंग. सो आपण पहिल्यांदा सेकंड स्टँडर्ड साठी न्यू पोएम आहे ती घेणार आहोत. नंतर आपण फर्स्ट स्टँडर्डची पोएम घेणार आहोत. ओके. युअर न्यू बुक्स आर ऑल्सो अवेलेबल. वर्कबुक सुद्धा आलेले आहेत फर्स्ट स्टँडर्डचे. त्यामुळे जे काही लेसन आपण मिस केले, ज्यांचे क्वेश्चन आन्सर राहिले, ते क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण आता घेऊ. ओके. प्रत्येक पोएम झाल्यावर आता तुम्हाला सुद्धा सेकंड स्टँडर्ड वाल्यांसारखे क्वेश्चन आन्सर असणार आहेत. जसं सेकंड स्टँडर्डचे क्वेश्चन देते मी, तसं फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांना सुद्धा असणार आहेत. ओके. तर बघा, आपण लास्ट लेक्चरला हे कंप्लीट केलेलं. नक्कल करूया, बरोबर? येस. आता तुम्हाला 5वी कविता आहे, फळांचा राजा. फळांचा राजा. फळांचा राजा कोण असतो सांगा मला. सांगा, कोण सांगणार? येस तुळजा. यस मॅम. आंबा. मँगो. आम. येस, फळांचा राजा आंबा असतो. ओके. तर बघा, इथे या कवितेत आपल्याला सांगितलं आहे कोणकोणती फळे कोणकोणत्या ठिकाणी भेटतात. ओके. कोणकोणती फळे कोणकोणत्या ठिकाणाची स्पेशालिटी आहे, कोणत्या ठिकाणी ती फळे जास्त प्रमाणात भेटतात. म्हणजे आपल्याकडे तर सगळे फळं भेटतात. जसं फळवाला आपल्याकडे सगळी फळे विकायला घेऊन येतो, पण ही फळे कुठेतरी पिकवतात की नाही, झाडे कुठे लावतात, त्यांची शेती कुठे करतात, ते सगळं आपल्याला सांगितलं आहे. ओके. बघा बघा, मुलांच्या हातात फळे आहेत. पहिल्या मुलीच्या हातात द्राक्ष आहेत. इथे ऑरेंज आहे कापून ठेवलेलं. ओके. संत्री. या मुलीच्या हातात वॉटरमेलन म्हणजे कलिंगड आहे. बनानाज आर देअर. येस. केळी आहेत, आंबा आहे, कैऱ्या आहेत. बरोबर. चला, आता पाहूया आपण कविता. आपल्या कवितेचं नाव काय आहे? फळांचा राजा. ओके. नाशिकची द्राक्ष गोडच गोड,
नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्याचं शिकरण लागतं छान, पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल, अहमदाबादची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार, पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. बघा, आता मी तुम्हाला कवितेचं मीनिंग सांगते. द्राक्ष कुठे मिळतात माहितीये? द्राक्षांची लागवड नाशिकला केली जाते. ओके, नाशिक या शहरामध्ये द्राक्षांची लागवड केली जाते, म्हणून सांगितलं आहे नाशिकची द्राक्ष गोडच गोड. नाशिकला कशी गोड गोड द्राक्ष मिळतात. नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड, आणि संत्र्यांची लागवड, संत्र्यांची झाडे कुठे लावली जातात माहितीये तुम्हाला? नागपूरला, नागपूर या शहरामध्ये, म्हणून सांगितलं आहे नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड. वसईच्या केळ्यांचा मोठा मान, सगळ्यात जास्त केळी प्रसिद्ध कुठली आहेत? वसईची. वसई या शहरातली केळी जास्त प्रसिद्ध आहेत, म्हणून असं म्हटलं आहे की वसईच्या केळ्यांना खूप मोठा मान आहे. केळ्यांचं शिकरण लागतं छान, आणि शिकरण जेव्हा या केळ्याचं शिकरण बनवतात तेव्हा ते खूप छान लागतं असं सांगितलं गेलं आहे. पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल. मग जर तुम्ही पनवेलला गेलात तर तिकडे एवढे कलिंगड तुम्हाला पाहायला मिळतील, ते मस्त लाल लाल असतात, आणि ते तुम्ही खाल्ले तर तुम्ही खूप खुश व्हाल, एवढे मस्त लागतात ते. अहमदाबादाची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार. मग अहमदाबादला काय मिळतात? ग्रीन कलरची छोटी दाणबोरं असतात ना, सॉरी मी कैऱ्या सांगितल्या, ती बोरं आहेत. ओके, ही दाणबोरं असतात हिरवी हिरवी, ती मिळतात अहमदाबादला, आणि ती मस्त हिरवीगार असतात, बघूनच आपल्याला ती खूप खूप खावीशी वाटतात. पण मग आंबा काय म्हणतोय पहा, आंबा आला आणि आंबा काय म्हणतोय? पुरेत गप्पा तुम्ही थांबा. आंबा बोलतोय आता तुमच्या गप्पा बास झाल्या, तुम्ही थांबा. तुम्ही सगळीकडे तुमच्या ठिकाणी नागपूरची संत्री फेमस असतील, परत नाशिकची द्राक्ष फेमस असतील, अहमदाबादची बोरं फेमस असतील, तरी सुद्धा फळांचा राजा मी आंबाच असणार आहे. तुम्ही कोणीच फळांचा राजा होऊ शकत नाही. ओके, समजली कविता? सांगा मला, कविता समजली तुम्हाला? परत एकदा मी वाचून दाखवते बघा. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान, पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल, अहमदाबादची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार, पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. ओके, ही कविता मला नेक्स्ट लेक्चरला तुम्ही पाठ करून दाखवायची आहे. मी तुमच्याकडनं आता बोलून सुद्धा घेणार आहे. ओके, त्या अगोदर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता नागपूरला कोणती फळे मिळतात? सांगा, नागपूरची कोणती फळे प्रसिद्ध आहेत? ओके, कनिष्का सांग. ऑरेंज, मराठीत बोलायचं आहे बेटा. संत्री, ओके, देवांग आता तू सांग, नाशिकची कोणती फळे प्रसिद्ध आहेत? नाशिकची द्राक्ष, ओके. आयशा तू सांग, पनवेलचं काय प्रसिद्ध आहे? कलिंगड, ओके. जिज्ञासा तू सांग, अहमदाबादचं काय प्रसिद्ध आहे? हिरवी हिरवी बोरं, ओके, तुळजा यू टेल मी, वसईचं काय प्रसिद्ध आहे? केळ्या, ओके, येस. तर आता सगळ्यांनी ही कविता मला वाचून दाखवायची आहे. कोण बोलून दाखवणार कविता सांगा मला, लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तुळजा. ओके, येस, तुळजा स्टार्ट. येस मॅम. नाशिक, पहिल्यांदा कवितेचं नाव वाचायचं आहे बेटा.
फळांचा राजा नाशिकची द्राक्ष नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्याची शानदार गोड वस्तीच्या केळ्यांचा मोठा मान केळ्यांचं शिखरण लागतं छान. पनवेलचे कलिंगड लालच लाल खाऊन पहाल तर खुशच व्हाल. अहमदाबादची बोर हिरवीगार खावीशी वाटते फार पुरेत गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा. गुड. नेक्स्ट इज कनिष्का. येस कनिष्का, स्टार्ट बेटा. Yes, teacher. नाशिकची पहिले फळांचा कवितेचं राजा. नाव वाचायचं आहे. येस, आता वाच. नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्याची शानदार गोड वसईच्या केळ्यांचा मोठा मान केळ्यांचं शिखरण लागतं छान. पनवेलचे कलिंगड लाल खाऊन पाहाल तर खुशच व्हाल. अहमदाबादची बोर हिरवीगार खावीशी वाटतात फार. पुरेत गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा. व्हेरी गुड. नाव हू विल रीड? अजून कोण वाचून दाखवणार कविता? बोलून दाखवायची आहे तुम्हाला येत असेल तर. ओके, कोण दाखवणार? देवांग टीचर. ओके, बोल. येस, बोल देवा. नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्यांची शानदार फोड वसईच्या केळ्यांचा मोठा माल केळ्यांचा शिखरण लागतो छान. पनवेलचा कडिंगल लालच खाऊन पाहाल खुश व्हाल. अहमदाबादची बोर
हिरवी हिरवी हिरवीगार. हिरवीगार हम्म. खावीशी वाटतं फारच फार. हम्म. ले गप्पा मी थांबवा. हम्म. फळांचा राजा मी आंबा. Very good. Yes. Anyone else? Anyone else? ओके. तर यावर हे काही कठीण शब्द आहेत ते मी तुम्हाला पाठवून देईन. लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. एकदा वाचते मी. तुम्ही माझ्या मागे माईक बंद ठेवून बोलायचे आहेत. ओके. माईक बंद ठेवायचा आहे पण माझ्या मागे बोलायचे आहेत. फळे, फ्रुट्स. फळे, फ्रुट्स. ओके. द्राक्षे, ग्रेप्स. द्राक्षे, ग्रेप्स. संत्रे, ऑरेंज. संत्रे, ऑरेंज. केळी, बनाना. केळी, बनाना. कलिंगड, वॉटरमेलन. कलिंगड, वॉटरमेलन. बोर, द जुजुबे फ्रूट. बोर, द जुजुबे फ्रूट. गप्पा, टू चॅट. गप्पा, टू चॅट. फळांचा राजा, किंग ऑफ फ्रूट्स. फळांचा राजा, किंग ऑफ फ्रूट्स. आंबा, मँगो. आंबा, मँगो. पपई, पपाया. पपई, पपाया. चिक्कू, चिक्कू. अननस, पाइनएप्पल. अननस, पाइनएप्पल. पेरू, ग्वावा. पेरू, ग्वावा. सफरचंद, ऍपल. सफरचंद, ऍपल. येस, डन. सगळ्यांनी ओरल केली आहे माझ्या मागे. बोललात तुम्ही सगळे? सांगा. येस. ओके. तर आपण एकदा फर्स्ट स्टँडर्डची कविता पाहूया आणि त्यानंतर परत मी तुमचं रीडिंग घेणार आहे. तुम्ही परत मला ते शब्द सगळे फ्रुट्सची नावं रीड करून दाखवायची आहेत. ओके. सो फर्स्ट स्टँडर्ड यू ऑल्सो हॅव अ पोएम. तुम्हाला सुद्धा एक कविता आहे ती आपण पाहणार आहोत आता. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. ओके. लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं होतं. ऐकूया, करूया. ऍक्टिव्हिटीज तुम्ही मला छान करून दाखवल्या होत्या. आज आहे तुम्हाला एक कविता, घंटा वाजे. ओके. तुमच्या कवितेचं नाव काय आहे? घंटा वाजे. बघा. चला. तुमच्या कवितेचं नाव आहे घंटा वाजे. मी तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. नंतर तुम्ही मला ती कविता बोलून दाखवायची आहे. ओके. लक्ष द्या नीट. घंटा वाजे घण घण घण, झांज वाजे झन झन झन, ढोल वाजे ढुम ढुम ढुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम.
घन घन, झन झन, डुम डुम, छुम छुम. ओके, बघा इथे वाद्य दिलेली आहेत तुम्हाला. बघा पहिल्या चित्रात तो मुलगा काय वाजवतोय? घंटा वाजवतोय. मग काय सांगितलं आहे आपल्याला पहिल्या लाईन मध्ये? घंटा वाजे घन घन घन. तुम्ही मंदिरात जाऊन घंटा तर वाजवलेली असणारच आहे. घंटा कशी वाजते? घन घन घन. दुसऱ्या चित्रात मुलीच्या हातात काय आहे? झांज आहे, झांज. झांज कसं वाजतं? झन झन झन. ओके, झांज वाजे झन झन झन. तिसऱ्या चित्रात सॉरी तिसऱ्या चित्रात मुलगा काय बडवत आहे? ढोल. ढोल वाजवत आहे. ढोल कसा वाजतो? डुम डुम डुम. म्हणून सांगितलं आहे ढोल वाजे डुम डुम डुम. आणि चौथ्या चित्रात मुलीच्या हातात घुंगरू आहेत. घुंगरू कसे वाजतात? छुम छुम छुम. ओके, घुंगरू वाजे छुम छुम छुम. परत सगळ्या आवाजांचं आपल्याला परत दिलेलं आहे. सगळे आवाज कसे होतात? घंटा कशी वाजते? घन घन, झन झन, ढुम ढुम, छुम छुम. ओके, बघा परत एकदा मी कविता वाचून दाखवते, नंतर तुम्ही मला वाचून दाखवायचे आहे. ओके, घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे झन झन झन, ढोल वाजे ढुम ढुम ढुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, घन घन झन झन डुम डुम छुम छुम. ओके, परत मी एकदा वाजते. घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे झन झन झन, ढोल वाजे ढुम ढुम ढुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, घन घन झन झन डुम डुम छुम छुम. येस, समजली कविता? रिद्धी, रुंजी समजली आहे कविता तुम्हाला? सांगा मला. येस रिद्धी, टेल मी बेटा. ओके, मग माईक ऑन कर आणि मला बोलून दाखव कविता. घंटा वाजे. बोल. घंटा वाजे घन घन घन, जान वाजे चन चन चन, झन झन झन. ढोल ढोल वाजे धूम धूम धूम, कंगोर घुंगरू घुंगरू वाजे चुम चुम चुम, छुम छुम छुम. सुम सुम सुम. हा, आता सगळे आवाज एकदाच आहेत बघ. खाली बोलून दाखव. घन 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 वाजे घन 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 घन, घन. हा, चन झन चन झन झन झन. घन, धूम धूम चुम Chum चुम. chum. Very good. Now Runji. Runji, put on your mic and say the poem. कविता बोलून दाखव. हॅलो मॅम. Yes. Yes, कविता बोलून दाखव. घंटा वाजे डम डम डम, घन घन घन. घन घन घन. Okay, okay. Say after me, okay? बोल, माझ्या मागे बोल. घंटा वाजे घन घन घन, घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे झन झन झन, झान वाजे झन झन झन, ढोल वाजे ढुम ढुम ढुम, ढोल वाजे डुम डुम डुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, घन घन झन झन, घन घन झन झन, ढुम ढुम छुम छुम. छुम छुम यू, छुम छुम. छुम छुम. Okay, good. Mic off कर. Yes. Now, okay, second standard ला पण बोलून दाखवायची आहे का कविता? Yes. देवांग बोल. झांज वाजे झुम घंटा झुम, घंटा वाजे बेटा. घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे
झन झन झन, हम्म. डमरू वाजे डन ढोल डन डन, ढोल वाजे ढम ढम ढम. ढोल वाजे ढम ढम ढम, घुंगरू वाजे घन घन घन, चुम चुम चुम. चुम चुम चुम, घन घन झन झन. घन घन छुम छुम, झन झन. झन झन छुम धूम छुम, धूम धूम छुम छुम. ओके डुम नेक्स्ट. डुम छुम छुम. ओके नेक्स्ट तुझा बोलायची आहे कविता. येस यू कॅन. येस मॅम. मॅम हे नाही दिसत आहे. ओके वेट. येस. घंटा वाजे घन घन घन, झांज झांज वाजे झन झन झन, ढोल वाजे धुम धुम धुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, धुम धुम घन धूम घन. घन घन घन, घन घन झन झन झन. झन, घन घन झन झन, धुम धुम छुन छुन. ओके ओके इट्स ओके. ओके तर मी आता काही प्रश्न विचारते. फॉर रिद्धी अँड रुंजी यू हॅव टू आन्सर देम. ओके. घंटा कशी वाजत आहे. रिद्धी सांग घंटा कशी वाजत आहे. घन घन. ओके पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. घंटा घणघण वाजत आहे. ओके. रुंजी रुंजी तू सांग झांज कशी वाजत आहे. झांज झुम झुम झुम. झन झन झन. नाव रिद्धी ढोल कसा वाजत आहे. ढोल धूम धूम वाजते है. व्हेरी गुड. रुंजी घुंगरू कसा वाजत आहे. घुंगरू वाजत आहे चुम चुम चुम. येस गुड. ओके तर बघा इथे काही वाद्य दिलेली आहेत. घंटा ढोल घुंगरू झांज यांची चित्र दिलेली आहेत. तर यावर जे काही प्रश्न मी तुम्हाला आता विचारले ते मी तुम्हाला होमवर्कला पाठवणार आहे. आता आपण तुम्ही फ्रुट्सचे नेम सगळ्यांनी मला रीड करून दाखवायचे आहेत. ओके. आता आपण जे फ्रुट्सचे नेम पाहिले ना दॅट यू ऑल आर गोइंग टू रीड. येस मराठीमध्ये वाचायचं आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सुद्धा सांगायचं आहे. ओके स्टार्ट. आपण सेकंड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. कनिष्का कनिष्का स्टार्ट रीडिंग बेटा. फळे फ्रुट्स. द्राक्षे ग्रेप्स. संत्री ऑरेंज. केळी बनाना. कलिंगड वॉटरमेलन. बोर द जुजुबे फ्रूट. द जुजुबे फ्रूट. गप्पा टू चॅट. फळांचा राजा किंग फ्रूट्स. किंग ऑफ फ्रुट्स. किंग ऑफ फ्रूट्स. आंबा मँगो. पपई पपया. चिक्कू चिक्कू. अननस पाइनएप्पल. पेरू गवा. संत्रा सफरचंद आहे बेटा. सफरचंद. ऍपल. ओके गुड. सॉरी जिज्ञासा जिज्ञासा स्टार्ट रीडिंग. फ्रुट्स. द्राक्षे. द्राक्ष ग्रेप्स. संत्रा ऑरेंज. केळी बनाना. कलिंगड. कलिंगड वॉटरमेलन. पेरू द जुजुबे फ्रूट. द जुजुबे फ्रूट. पप्पा चॅट चॅट. फळांचा राजा
King of fruit. हम्म. Mango. Papaya. Papai. पपाया. Papaya. हम्म. Chiku. Chickus. हम्म. Ananas. Pineapple. हम्म. Peru. Guava. हम्म. Apple. सफरचंद. Safarjand. Apple. Okay, good. Now Aisha. Aisha, start reading. Yes, teacher. Start. फले, fruit, fruits, हम्म. द्राक्ष, द्राक्ष. हम्म. द्राक्ष, grapes, हम्म. संत्री, orange, हाँ. केली, banana, कलिंगड. कलिंगड, watermelon, हम्म. बोरे, द जुजुबे फ्रूट. the jujube fruit, जुजुबे फ्रूट. jujube fruit, हम्म. गप्पा, पुचाट, फळांचा राजा. फळांचा राजा, किंगट फ्रूट, हम्म. आंबा, मँगो, पपई, पपया, चिक्कू, चिक्कू, अननस, अननस, पाइनएप्पल. पेरू, गोवा, सफरचंद, ऍपल, Okay, good. Now Devang. Devang, start reading. फले, फ्रूट, Fruits. केली, बनाना, गप्पा. गप्पा, चाट, To chat. हाँ. पपई. पपई, चाट, पपाया. पपई, पपया, हम्म. पपाया, फलांचा राजा, नाही. किंग ऑफ फ्रूट, कुठे वाचतो तू? सरळ पहिल्यापासून वाच. चल, सिरियली नंबर वाईज वाच. सरळ एका खाली एक नको वाचू, नंबर वाईज वाच. फले, हम्म. फ्रूट, हाँ. केले, नाही. बनाना, दोन नंबरला काय आहे बघ? द्राक्षे. द्राक्षे, हम्म. ग्रेप्स, हाँ. केली, बनाना, 3 नंबरला काय आहे? संत्र, ऑरेंज. नंबर बघून वाच. संत्री, ऑरेंज, हम्म. केली, बनाना, हम्म. कलिंगड, वाटरमेलन, हम्म. बोर. बोर, द जुजुबे फ्रूट. रजुजुबे फ्रूट, हम्म. गप्पा, हम्म. चाट, हम्म. फळांचा राजा, किंग ऑफ फ्रूट, हम्म. आंबा, आंबा. आंबा, मँगो, हाँ. पपई, पपया, हम्म. चिक्कू, चिक्कू, अनानस, पाइनएप्पल, पेरू, गावा. गावा, सफरचंद, ऍपल,
Okay, good. Next is Vallabh. Vallabh, start reading. Yes, teacher. हाँ, start कर बेटा read. बेडूक ब सा र सॉरी Okay, वल्लभचा आवाज कट होतोय. Now, रिद्धी start reading. फळे फ्रूट डाक्टर ग्लेस sunflower orange kiwi banana kangan watermelon bola The jujube the fruit. jujube fruit हम्म. compare गप्पा आहे बेटा गप्पा. to Chat. chat फळांच्या राजा king of fruit हम्म. आंबा mango पपाई papaya हम्म. चिकू चिकू अननस पाइनएप्पल पेरू गावा हम्म. सफरचंद चांद एप्पल Very good. Now, Tuja start reading. Yes, Tuja, are you there? Tuja, can you hear me? Okay, Runji start reading बेटा. Yes, Runji आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय का सगळ्यांना सांगा चॅट बॉक्स मध्ये. कनिष्का, जिज्ञासा, आवाज येतोय का माझा? Okay. Okay, so Tuja, now you are here from other ID. Yes, Yes, you want to read? Okay, start reading. फळे फ्रूट द्राक्ष ग्रेप्स संत्री ऑरेंज केळी बनाना कलिंगड वॉटरमेलन बोर द जुजुबी फ्रूट गप्पा टू चॅट फळांचा राजा किंग ऑफ फ्रूट्स आंबा मँगो पपैया पपैया चिकू अननस पाइनएप्पल पेरू गुआवा सफरचंद ऍपल. Yes, very good. Okay, so आपण इथे स्टॉप करूया आज. यावर बेस्ड काही क्वेश्चन असतील ते आणि ही कविता मी तुम्हाला पाठवून देणार आहे. तुम्ही ती रीड करायची आहे आणि लर्न करायची आहे. नेक्स्ट लेक्चरला आय एम गोना आस्क यू दॅट. ओके, अँड फॉर फर्स्ट स्टँडर्ड आय विल पोस्ट जी पोएम आपण आज शिकलो. ओके, फर्स्ट स्टँडर्ड साठी घंटा वाजे ही कविता शिकलो आपण. ती सुद्धा मी पोस्ट करणार आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आणि तुमच्या गुगल क्लासरूम वर सुद्धा. जसं काल होमवर्क पोस्ट केलेला त्याप्रमाणे ही कविता आणि यावर बेस्ड काही प्रश्न
जसं घंटा कशी वाजते, घुंगरू कसे वाजतात, असे प्रश्न त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके, लिहू शकाल? फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड बोथ यू कॅन राईट. येस, कॅन यू राईट द आन्सर्स टू ऑल द क्वेश्चन्स? सगळेजण Yes, लिहू teacher. शकाल? ओके, सो आता आपण इथेच थांबूया. यू ऑल कॅन लिव्ह द क्लास नाव. बाय बाय Bye, teacher. एव्हरीवन. Bye, teacher. Bye, teacher. Bye Thank you, bye. teacher. Bye. Welcome. Bye bye. Bye, teacher. Thank you, teacher. Bye bye. Welcome, dear.